सियावर रामचंद्र की जय. रावणावर रामचंद्रांनी विजय मिळवला आणि सीतेलाही परत मिळवलं. या कथेच्या मध्ये आपण एका गोष्टीचा जो ओझरता उल्लेख केलाय तो आता सांगणं आवश्यक आहे. खरं तर रामचंद्रांनी मनुष्य मात्रावर नव्हे तर संपूर्ण देवतांच्यावरती कृपा केलेली आहे. खूप मोठी कृपा. कारण रावण हा केवळ माणसांना त्रास देत होता असं नव्हे तर तो सगळ्या देवांना, गणगंधर्वांना, यक्षांना, किन्नरांनाही त्रास देत होता. या रावणाच्या अत्याचारापासून सुटका मिळावी म्हणून हे सगळेच देव, यक्ष, गंधर्व, किन्नर हे ब्रह्मदेवाची साधना करत होते आणि म्हणत होते की देवा आता वाचवा या सगळ्यापासून. आणि ब्रह्मदेवानी या सगळ्याची जबाबदारी भगवान विष्णूच्या वरती टाकलेली होती. मग भगवान विष्णूंनी रामचंद्राचं रूप घेतलं होतं आणि एका भल्या मोठ्या प्रदीर्घ पृथ्वी तलावरच्या भल्या मोठ्या प्रदीर्घ प्रवासाच्या नंतर हा सगळा रावण संहाराचा प्रसंग घडला होता. रामाच्या जन्मापासून ते आत्तापर्यंत जवळपास 30-40 वर्ष वाट बघावी लागली होती सगळ्यांना रावणाचा संहार होण्यासाठीची. या संहाराच्या नंतर स्वर्गस्थ सगळ्याच देवता पृथ्वी तलावरती लंकेच्या भूमीवर अवतीर्ण झालेले आहेत. लंकेला उगच चांगलं नाही म्हणत लोक. सगळी देवता तिथे आली होती रामचंद्रांचं कौतुक करायला. अरे देवा, आपण आमचं ओझच दूर केलं, संकटच दूर केलं. संकट मोचक ठरले होते त्रिखंडासाठी रामचंद्र. रावण संपला होता. मग इंद्र उपस्थित होते, ब्रह्मदेव उपस्थित होते, महादेव उपस्थित होते, सगळ्या देवता उपस्थित होत्या. यात महादेव तिथे उपस्थित आहेत आणि ते रामचंद्रांचं कौतुक करतायत. महादेव तर भगवान विष्णूला रामचंद्रांनाच आपलं आराध्य समजायचं. म्हणजे मीच त्यांचा भक्त आहे म्हणायचे. महादेवांना रामचंद्रांच्या आयुष्यातील एकेका घटनेचं एवढं कौतुक आहे ना की त्या घटना बघण्यासाठी ते वारंवार पृथ्वी तलावर आलेले आहेत. असं म्हणतात की लग्नाच्या वेळेला सुद्धा आपल्या पूर्ण परिवाराच्या सह वेश बदलून महादेव स्वयंवराच्या वेळी जनकपुरीमध्ये उपस्थित होते. एवढं प्रचंड प्रेम महादेवांचं रामचंद्रावरती आहे. ते रामचंद्रांच्या पुढे उपस्थित आहेत, म्हणतात प्रभू आपण या सृष्टीच्या रक्षणाचं कार्य केलेलं आहे आणि या महत् कार्यानंतर आपल्या पराक्रमाचं सगळं जग, त्रिखंड, सगळे 3 लोक कौतुक तर करताच आहेत. पण अजून एक व्यक्ती आहे जी इंद्रपुरीतून तुमच्या या कौतुक करण्यासाठी इथे उपस्थित आहे. रामचंद्र महादेवाकडे बघतात, अजून कोण? ते म्हणाले तुमच्याच विरहामध्ये ज्यांनी प्राण सोडले तुमचे जन्मदाते महाराज दशरथ. महाराज दशरथ इंद्रलोकातून खास तुम्हाला भेटण्यासाठी विशेष रथामध्ये इथे आलेले आहेत. काय देवा, तुमचं पुण्य आहे. अहो, पित्याला स्वर्गलोक तर मिळालाच मिळाला, पण स्वर्गलोकात गेल्यावर सुद्धा आपल्या पुत्राचा पराक्रम बघण्याची त्यांना संधी मिळाली. एवढंच नाही तर ते तुमच्याशी संवाद साधायला स्वर्गलोकातून थेट इथे आलेत. काय असेल हो, बघा, विचार करा. एकदा का तुमच्या मनाने ठाणलं ना, म्हणजे एकदा का तुम्ही ठरवलं की हे करायचं आहे तर मृत्यूपश्चात सुद्धा तुम्हाला ते मिळू शकतं. राम 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 हा एकच ध्यास दशरथाच्या मनामध्ये होता. एकच ध्यास, दुसरा कुठला विचारच नव्हता. माझा राम गेलाय, माझा राम गेलाय, माझा राम, माझा राम. आणि रामचंद्र वनवासाला गेल्याच्या काही दिवसात मुखात केवळ राम राम राम, मला माझ्या रामाला भेटता येईल का, मला माझ्या रामाला भेटता येईल का, एवढ्या एका रामाला भेटण्याच्या इच्छेने दशरथाने प्राण सोडला होता. राम निघून गेल्यापासून दशरथाच्या अंतिम श्वासापर्यंत दशरथाच्या मनात एकच विचार होता, तो राम. आणि मृत्यूनंतर 14 वर्षांनी पुत्राची भेट घेण्यासाठी स्वर्गलोकातून दशरथाची स्वारी इथे आली आहे.
आणि देवाच्या बापाला इथे आणावं लागलंय. देवाचा बाप होणं सोपं नसतं हा. देवाचा बाप होणं सोपं नसतं. आहेत टिनपाट लोक अजूनही म्हणतात आम्ही तुमच्या देवाचे बाप. देवाचं बाप होण्यासाठी प्राण त्यागावा लागतो. तुम्हाला तर खुर्ची त्यागता येईना. कशाच्या प्राणाचा गप्पा मारत बसलाय. नकोय बोलायला काही राजकीय विषयावर म्हणून नामोल्लेख टाळतोय. राम म्हणत प्राण सोडणारा देवाचा बाप होता. रामाचं नाव घेत जीव गेला. त्या देवाच्या बापाला परत आणलं पाहिजे असं दुसऱ्या देवांना वाटतं आणि ते बापाला घेऊन येतात. ह्याला म्हणतात देवाचा बाप असणं. नुसतं सांगणं नाही, साल्यानो आम्ही तुमच्या देवाचे बाप, याला म्हणत नाहीत. महादेव म्हणाले, महाराज दशरथ इथे उपस्थित आहेत आणि या दशरथांना तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे, सांगायचं आहे. स्वर्गातून आलेला रथ रामचंद्रांना दिसू लागला आणि समोर प्रत्यक्ष पिता या स्वर्गातून आलेल्या विमानाच्या मध्ये रामचंद्रांना बोलवलंय. आपल्या अंकावर मांडीवर रामचंद्राला लेकराला बसवून घेतलंय. लेकरू कितीही मोठं झालं तरी बापासाठी ते लेकरूच असतं. एका मांडीवरती रामचंद्र, एका मांडीवरती लक्ष्मण, दोघांनाही कवटाळून दोन्ही हातांनी दशरथांनी जवळ घेतलाय. डोळ्यातून अश्रूच्या धारा ओघळू लागल्यात, पण या अश्रूच्या धारा वेदनेच्या नाही आहेत, दूर गेल्याच्या नाही आहेत. या अश्रूच्या धारा आपल्या मुलाच्या पराक्रमाने डबडबून आलेल्या डोळ्यातून ती आसवं ओघळत आहेत. दोघांनाही म्हणतायत, रामा अरे तुझ्या पराक्रमाने मी तर प्रसन्न झालोच आहे, पण मला किती पुण्य मिळालंय म्हणून सांगू. अरे तू एवढा मोठा पराक्रम गाजवलायस की मी धन्य झालो. स्वर्गात आता मला मोक्ष मिळालाय. स्वर्गात एवढी वर्ष राहून सुद्धा जे सुख, जे आत्मिक समाधान मला मिळालं नाही ना रामा, ते तुझा पिता असल्याचं आज मला मिळतंय. हे सगळं बघून मी तृप्त झालोय. सगळं आज भरून पावलोय. लक्ष्मणाच्या पाठीवरचा हात सतत फिरवत ते म्हणतात, बाळा इतका आपल्या मोठ्या भावाच्या आणि मोठ्या वहिनीच्या म्हणजे आई समान मानून सेवा करणारा पुत्र सुमित्रेने मला दिला, याचा मला आनंद होतोय. मला आज सुमित्रेचा आनंद वाटतोय. मला आज माझ्या तुझा अभिमान वाटतोय की असा एक पुत्र जो आपल्या मोठ्या भावाची सेवा आपल्या पित्याप्रमाणे करेल, याचा मनस्वी आनंद आहे रे. असाच आपल्या मोठ्या भावाच्या चरणाची सेवा करत राहा. सगळ्या सुखाला त्यागून तू हे केलेस, त्यामुळे तुझाही मला अभिमान वाटतोय. जानकीकडे बघून तर दशरथ हात जोडून तिला म्हणतायत, पुत्री तुझी क्षमा मागण्या पलीकडे मी काय करू शकतो. महाराज जनक, विदेह राजा जनक, त्यांची कन्या तू, अगं सगळ्या सुखात लाडाकोडात वावरलेली, मी माझ्या घरची सून म्हणून आणून तुला तशाच लाडाकोडात ठेवायला हवं होतं, पण ते करू शकलो नाही. माफ करशील मला? माझ्या रामाला माफ करशील, ज्यानं तुला इतक्या वर्षात सुख दिलं नाही, पण आता तो अयोध्येचा राजा बनून तू पट्टराणी होशील आणि तो सुखात ठेवील तुला. त्याच्या रामाच्या माझ्या या कामाला तू माफ करू शकशील? सीता ही विनम्र भावाने दशरथाच्या चरणावर नतमस्तक होती आणि म्हणतीये, तात माझं कर्तव्यच आहे हे, त्यासाठीच तर मी आली आहे. रामचंद्रांची सेवा करत राहणे हेच माझ्या आयुष्याचं ध्येय भाग आहे, हेच माझ्या आयुष्याचं कर्तव्य आहे. आपल्या तिघांवरही, एक सून आणि 2 पुत्रांवरही खुश झालेले दशरथ रामचंद्रांना काहीतरी माग म्हणतायत आणि रामचंद्रांनीही मागायचं ठरवलंय. काय आहे ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.